जग तुम्हाला किती मान देईल हे तुमच्या आत्मसन्मानावर ठरतं. कारण जो स्वतःची किंमत जाणतो त्याला कोणीही कमी लेखू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर, आत्मसन्मान. आपण सगळे प्रेम, आदर आणि मान शोधत असतो, पण कधी विचार केला का, जर आपण स्वतःलाच मान देत नसलो तर जग आपल्याला का मान देईल? सुविचार 1. आत्मसन्मान हा भीक मागून मिळत नाही, तो आपल्या वागण्यातून कमवावा लागतो. आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे. जर आपण प्रत्येक वेळी लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला कमी लेखत असू तर आपला सन्मान कमी होतो. एखादी व्यक्ती सतत नाही म्हणू शकत नाही, लोक तिचा गैरफायदा घेतात. पण ज्या दिवशी ती ठामपणे म्हणते मला हे मान्य नाही, त्या दिवसापासून लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. सुविचार 2. जिथे तुमचा सन्मान होत नाही तिथे जास्त वेळ थांबू नका. कधी कधी आपण नातं टिकवण्यासाठी स्वतःचा अपमान सहन करतो, समोरच्याला समजून घेतो, पण लक्षात ठेवा, प्रेम आणि सन्मान एकत्रच असतात. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, जर एखाद्या ऑफिसमध्ये तुमचं काम चांगलं असूनही सतत कमी लेखलं जात असेल तर तिथे राहून स्वतःचा आत्मविश्वास घालवण्यापेक्षा योग्य जागा शोधणं चांगलं. सुविचार 3. स्वतःवर प्रेम करा, कारण आत्मसन्मानाची सुरुवात स्वतःपासूनच होते. आपण स्वतःला दोष देतो, तुलना करतो, कमी समजतो, कमजोर समजतो, तरीही जो स्वतःला स्वीकारतो त्याच्याकडे जग आपोआप आकर्षित होतं. खऱ्या आयुष्यात असं होतं की एखादी स्त्री घर सांभाळते, मुलांना वाढवते, सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःलाच कधीच महत्त्व देत नाही. ज्या दिवशी ती स्वतःसाठी वेळ काढते, स्वतःचा आदर करते, त्या दिवशी तिचं व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी दिसतं. सुविचार 5. आत्मसन्मान गमावून मिळालेलं प्रेम कधीच टिकत नाही. जर एखादं नातं टिकवण्यासाठी तुम्हाला स्वतःला वारंवार कमी लेखावे लागत असेल, तसेच वारंवार अपमान होत असेल, तर ते प्रेम नसून एकतर्फी तडजोड आहे. समजा मैत्रीत जर एक जण नेहमीच माफी मागत असेल आणि दुसरा सतत चुकीचा वागत असेल तर ती मैत्री नाही, तो अन्याय आहे. सुविचार 4. तुमचा आत्मसन्मान तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा, प्रसिद्धी, यश हे सगळं नंतर येतं, पण जर आत्मसन्मान गेला तर माणूस आतून तुटतो. एक उदाहरण म्हणून बघूया. इतिहासात आपण पाहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. त्यांचा आत्मसन्मानच त्यांची खरी ताकद होती. सुविचार 6. जग बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदला. कधी कधी आपण म्हणतो लोक मला समजत नाही, पण प्रश्न असा आहे, आपण स्वतःला समजतो का? एक उदाहरण सांगते. जर एखादी व्यक्ती सतत स्वतःला दुर्लक्षित समजत असेल तर तिचं वागणंही तसंच होतं. पण ज्या दिवशी ती स्वतःलाच म्हणते मी महत्त्वाची आहे, त्या दिवसापासून जगाचं वागणंही बदलायला लागतं. म्हणून स्वतःला सुद्धा महत्त्व द्या. सुविचार 7. आत्मसन्मान म्हणजे स्वतःसाठी नाही म्हणण्याची ताकद. प्रत्येक वेळी हो म्हणणं हे चांगुलपणाचं लक्षण नाही. कधी कधी नाही म्हणणंही गरजेचं असतं, कारण मर्यादा ठरवणं म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं. समजा तुमचा मित्र वारंवार तुमचा वेळ वाया घालवतो, तुमचं काम बिघडवतो. जर तुम्ही शांत राहिलात, लोकांना वाटेल तुम्हाला काही फरक पडत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही शांतपणे म्हणता माझा वेळ महत्त्वाचा आहे, त्या दिवशी तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपता. सुविचार 8. स्वतःला कमी समजणं ही आत्मसन्मानाची सर्वात मोठी चोरी आहे.
आपण कधी कधी स्वतःलाच दोष देतो. मी काहीच नाही, माझ्यामुळे चूक झाली. हळूहळू आपण स्वतःलाच स्वतःचा आत्मविश्वास कमी करतो. एका घरात 2 भावंड असतात. एकाचं सतत कौतुक होतं, दुसऱ्याला नेहमी तुलना सहन करावी लागते. जर तो मुलगा स्वतःला खरंच कमी समजू लागला तर त्याचा आत्मसन्मान तुटतो. पण ज्या दिवशी तो स्वतःच्या गुणांची जाणीव ठेवतो त्या दिवशी त्याच्या आत्मविश्वासात निर्माण होतो. कधी कधी आपण सगळ्यांसाठी जगतो पण स्वतःसाठी जगायला विसरतो. लक्षात ठेवा, तुम्ही कोणासाठीही स्वतःची किंमत कमी करू नका, कारण जे तुम्हाला खरोखर समजतात ते कधीच तुमचा सन्मान कमी करणार नाहीत. आजचा संदेश एकच: स्वतःला कमी लेखणं थांबवा, कारण तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझा आत्मसन्मान जपेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.